ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण अगदी झटपट आणि खूपच चविष्ट अशी ढोबळीची भाजी बनवणार आहोत। ही भाजी तुम्ही पाहुणे आल्यावरती नक्कीच बनवू शकता आणि पाहुण्यांना देखील ही भाजी खूप आवडेल। खूपच झटपट आणि खूपच वेगळ्या पद्धतीने ढोबळीची भाजी करणार आहोत आपण। ज्यांना ढोबळी आवडत नाही ते देखील ही भाजी नक्कीच आवडीने खातील। तर इथे तुम्ही पाहू शकता ढोबळी मी अशा साईजमध्ये कट करून घेतलेली आहे आणि एक मीडियम आकाराचा कांदा देखील त्याच साईजमध्ये असा कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला गॅसवरती एक पॅन किंवा कढई तापत ठेवायची आहे। तुम्ही कोणतेही खोलगट भांडं इथे घेऊ शकता। त्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे। तेल छान तापलं की यामध्ये जी ढोबळी आणि कांदा कट करून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तेलावरती आपल्याला हे छान फ्राय करायचं आहे। फास्ट गॅसवरती फ्राय करायचं नाही आहे, अगदी मीडियम गॅसवरतीच इथे मी फ्राय करून घ्यायचं आहे। खूपच छान आणि चविष्ट भाजी होते। तुम्ही सुद्धा या पद्धतीने भाजी नक्कीच करून बघा। नेहमीची तीच ढोबळी खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो, पण अशा पद्धतीने जर केली तर सर्वच खूप आवडीने खातील। आता हे एक 2 ते 3 मिनिटं मी छान फास्ट गॅसवरती परतून घेतलेलं आहे। हलकासा असा डाग आला पाहिजे। तर आता हे झालेलं आहे। आता आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये 3 पळ्या तेल घातलेलं आहे। तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तेल छान तापलं की यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचा आहे। 10-12 लसूण ठेचून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे। इथे लसूण तुम्ही पेस्ट वापरली तरी देखील चालणार आहे। आता लसूण छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। लसूण तेलामध्ये छान फ्राय झाला की यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा घातलेला आहे। कांदा एकदम आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। तुम्ही चॉपर कटरमध्ये देखील कांदा इथे कट करू शकता किंवा किसून देखील घेऊ शकता। कांदा आता तेलामध्ये छान गोल्डन होईस्तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता कांद्याचा थोडासा रंग बदललेला आहे। आता यामध्ये 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटोसुद्धा इथे मी एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत। तुम्ही टोमॅटो कट करण्याच्या ऐवजी टोमॅटोची पेस्ट वापरली तरी देखील चालेल। थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो शिजायला लवकर मदत होते। कांदा टोमॅटो परतस तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेऊया। मसाल्यासाठी मी इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 मोठा चमचा बेडगी मिरची घेतलेली आहे, 1 मोठा चमचा धना पावडर, 1 मोठा चमचा लाल तिखट आणि 1 मोठा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। या किचन किंग मसाल्याच्या ऐवजी तुम्ही इथे गरम मसाला किंवा मटन मसाला घातला तरी देखील चालणार आहे। आता हे पेस्ट आपण छान करून घेऊया। थोडंसं पाणी घालून ह्याची छान अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। आता कांदा आणि टोमॅटो देखील तेलामध्ये छान असा फ्राय झालेला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा इतकं मी बेसन पीठ घेतलेलं आहे। जो पोह्या खायचा चमचा असतो त्याचा अर्धा चमचा इथे बेसन पीठ घेतलेलं आहे मी। ते बेसन पीठ तेलामध्ये छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो सोबत। तर आता इथे बेसन पीठ छान फ्राय झालेला आहे। आता जो मसाला आपण पेस्ट करून घेतलेली होती तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा मसाला तयार करून बघा। खूपच छान रंग येतो भाजीला आणि भाजी खायला देखील खूप छान लागते। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ हे तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे आपला मसाला आपल्याला छान तेलावरती फ्राय करून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटं। थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊयात। कोथिंबीरने देखील ह्या भाजीला खूपच छान अशी चव येते। तुम्ही पाहुणे आल्यावरती ही भाजी नक्कीच एकदा करून बघा। जर तुम्हाला पनीरसुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं असेल तर तुम्ही यामध्ये पनीर देखील घालू शकता। इथे मी थोडेसे ग्रीन पीस घातलेले आहेत। तुम्ही ताजा मटर घातला तरी देखील चालणार आहे। फक्त ताजा मटर घालण्याच्या अगोदर तुम्ही थोडासा तो वाफळून घ्या आणि मगच घाला म्हणजे तो भाजीमध्ये लवकर शिजला जातो।
आता लागेल इतपत आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर इथे मला अर्ध्या ग्लासला थोडंसं जास्त पाणी लागलेलं आहे. तुम्ही भाजी किती लोकांसाठी बनवत आहात त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता. आता भाजी छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी भाजीला वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. तर इथे तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटं झालेली आहे आणि भाजीला व्यवस्थित अशी वाफ देखील बसलेली आहे. पण ढोबळी इथे थोडीशी मला कच्ची वाटते, म्हणून मी पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवून ढोबळी शिजून घेणार आहे. ही भाजी अगदी 7 ते 8 मिनिटातच तयार होते. त्यामुळे अशी भाजी झटपट तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. डब्यासाठी तुम्ही ही भाजी बनवू शकता किंवा सणासुदीला देखील बनवू शकता. आता परत 3 मिनिटासाठी मी इथे झाकण ठेवून भाजी शिजून घेतलेली आहे. आता वरनं थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालूया आणि भाजी मिक्स करून घेऊया. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.